नाही ती तलवार आहे, वार नाही ती तलवार आहे, ती शमशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पालक तसेच विद्यार्थी यांचे मी आमच्या दीप प्राथमिक शाळा बापर्डे धुरेवाडी तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बापर्डे धुरेवाडी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. हा दिवस महिलांचा सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. आज आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य माननीय श्रीमती संजना संजय लाड, तसेच बापर्डे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री संदीप पायाजी नाईक धुरे, तसेच विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री जीवन नाईक धुरे, तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री अजित नाईक धुरे, त्याच पद्धतीने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापर्डे धुरेवाडी उपाध्यक्षा माननीय श्रीमती श्रावणी शेखर नाईक धुरे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नातून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. आज आपण जर पाहिलं तर शिक्षण असेल, प्रशासन असेल, विज्ञान असेल किंवा नोकरी असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी प्रगती केलेली आहे. देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. आपण जर पाहायला गेलं तर प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या. तसेच आता सध्या असणाऱ्या माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. म्हणजेच काय तर देशाचा प्रथम नागरिक होण्याचा मान सुद्धा स्त्रियांनी मिळवलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान आहेत असं यावरून आपल्याला दिसतं. प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी मान्यवरांना विनंती करतो. यांनी हे दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. बाटली बाजू बाटली बाजू करू मग चांगले येतं. ती बाटली बाजू करू सांग चांगले येतं. सर्व मान्यवरांना बसण्याची विनंती करत आहे. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी लाभलेलं प्रमुख उपस्थिती तसेच इतर मान्यवरांचा सत्कार संपन्न होईल. प्रथमतः आपल्या या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मान्य श्रीमती संजना संजय लाड यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह सौजन्य जीवन नाईक धुरे यांच्याकडून उपाध्यक्षा श्रावणी नाईक धुरे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय श्री संदीप नाईक धुरे कंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत माननीय श्रीमती नेत्रा नितीन नाईक धुरे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर मान्य श्री प्रल्हाद नाईक धुरे यांचा सत्कार मान्य श्रीमती जानवी रामचंद्र नाईक धुरे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री जीवन नाईक धुरे यांचा सत्कार माननीय श्रीमती शुभ्रा नाईक धुरे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. गोवाळले इकडे सगळे यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल. प्रथमतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्या पंचायत समिती सदस्य माननीय श्रीमती संजना संजय लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर्वांना. आज महिला दिन 8 मार्च ऐवजी तुम्ही 10 मार्च हा कार्यक्रम आज ठेवला, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच या व्यासपीठावर उपस्थित कंटामुक्ती अध्यक्ष या गावचे संदीप नाईक धुरे आणि या गावची एक प्रतिष्ठित व्यक्ती प्रल्हाद नाईक धुरे, तसेच इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि या गावची या धुरेवाडीची शाळेची शिक्षक मेघा धुरे नाईक आणि इथे असलेले आणखी मला काही नाव आठवत नाही, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज या ठिकाणी आपण मूर्तीचे पूजन केले सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले यांनी पहिली वहिली पुण्यातील महिलांची शाळा काढली, मुलींची म्हणजे महिलांची शाळा काढली. क्रांतीची ज्योत पेटवणारी ही क्रांतिकारक म्हणजे सावित्रीबाई फुले. तसेच शिवरायाच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणारी रणरागिणी ही जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, या सर्वांना माझा मानाचा मुजरा. आज या ठिकाणी तुम्ही सर्व महिला जमल्या आहेत, तर तुम्ही बघतच आहात की आज महिला कुठेही कमी पडलेल्या नाहीत. कोणत्या क्षेत्रात जाऊन त्यांनी आज यश संपादन केलेलं आहे. कोण वकील म्हणा, नर्स म्हणा, शिक्षक म्हणा, इंजिनियर म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आज महिला पुढे जाऊन आपलं यश संपादन करत आहे. तसेच आपल्या महिला बचत गटातील महिला सुद्धा आज आपल्याला कमी नाही. आज ते घराचा हुंबरा ओलांडून आपला घर सांभाळून कुठे ना कुठे ते क्षेत्रात वावरत असताना आपल्याला दिसत आहे. तर अशा महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. नुसत्या बाहेर जे पदाधिकारी असतील किंवा घरातील महिला पुरुष वगैरे असतील तर नुसता तुम्ही बाहेरच्या लोकांचा सन्मान करू नका, तर घरातल्या व्यक्तींचाही सन्मान करायला शिका. कारण तुम्ही ज्यावेळी बाहेर जातात
तेव्हा एक कुटुंब सांभाळणारी जबाबदारी घेणारी घरातील व्यक्ती असते. तुम्ही फक्त काय तुमचं काम आज चला इकडे ऑडिट आहे, आज इकडे आम्हाला CRP म्हणून दुसऱ्या गावाला बोलवलंय, पण जी महिला घर सांभाळते त्या घर सांभाळणाऱ्या महिलाचा तुम्ही सन्मान करा. त्यांच्या जेव्हा तुम्ही जिभेवर साखर ठेवशाल आणि बाहेर पडाल त्यावेळी आपल्याला यश मिळेल हे लक्षात ठेवा. जी बाई घर सांभाळते, जी बाई स्त्रीचा सन्मान करू शकते, ती बाई घरच का राज्य सुद्धा सांभाळायला पाठी राहणार नाही आणि राहत नाही. तसेच आयुष्य हे एकदाच आहे, मीपणा नको. आयुष्य हे एकदाच आहे, मीपणा नको. सर्वांशी प्रेमाने राहा. सोनं वितळलं की दागिने बनतात, पीठ नरम झालं की पोळी बनते, शेती नरम झाली, माती नरम झाली की शेती बनते. तर मी तुम्हाला एकच सांगते की अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. तुम्ही मला इथे बोलवून माझा शाल श्रीफळ देऊन माझं सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मला इथे येऊन 2 शब्द का होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही इथे खूप संख्येने उपस्थित दाखविली त्याबद्दलही मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्हाला धन्यवाद देते. तुमच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे मनोगत इथे संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य श्री प्रल्हाद नाईक धुरे हे आपले छोटेसे मनोगत व्यक्त करतात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सावित्रीबाई फुले या 8 मार्च रोजी असलेल्या महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संजय लाड, त्याचप्रमाणे तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय संदीपजी नाईक धुरे, विशेष कार्यकारी अधिकारी जीवन नाईक धुरे, बाळासाहेब पातूर सर, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, उपस्थित असलेल्या माझे बंधू भगिनी आणि महिला वर्ग. आज एक महत्त्वाचं एकच गोष्ट सांगायची आहे की ही वेळ भाषण करण्याची नाही किंवा वेळ वाढवण्याची नाही. याचं भान ठेवून मी तुमच्यासमोर फक्त 2च शब्द बोलणार आहे. ज्या जिजाऊ साहेबांनी महाराष्ट्राला स्वराज्य निर्माता दिला असे गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी मानाचा मुद्रा का देतो की ही सर्व जी सृष्टी आहे, सर्व मंदिर आहेत, सर्व शालेय जे शिक्षण संस्था आहेत, आरोग्य संस्था आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, ज्या ज्या शाखा आहेत त्या एका स्वराज्याच्या घडवणारी एक जिजाऊ माता ही एक स्त्री होती. अहिल्याबाई होळकर, ती जिने ढाल छातीशी आणि पुत्र पाठीशी असं जिने युद्ध लढवलं. ताराबाईने त्या भयान काळात आलेलं संकट परतवून लावलं. ती सुद्धा एक स्त्री होती. किरण बेदी, मीरा बोरवणकर अशा अफाट स्त्रियांनी एक आदर्श निर्माण केला. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक आदर्श स्त्री खंबीरपणे उभी असते प्रत्येकाच्या संसारामध्ये. त्यावेळी तिच्या पतीचं साम्राज्य किंवा पतीचं सौभाग्य हे तिच्यावर अवलंबून असतं. म्हणजे प्रत्येक आदर्श पुरुषाच्या मागे एक खंबीरपणे स्त्री जेव्हा उभी असेल तेव्हा तुमचा संसार जसा प्रपंच चालतो तसा या राष्ट्राचा, या देशाचा प्रपंच चालण्यासाठी आज ज्या ज्या पुढाकारांनी महिलांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व महिलांना जाहीरपणे सर्वांचं आभार मानतो. आणि त्यांनी केलेलं सर्व त्याग सर्व क्षेत्रात इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, वैमानिक म्हणा, पायलट अशा अफाट याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचं नाव असेल, उज्ज्वल झालेलं असेल तर त्या महिला असतील. राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची चमक आहे, ठमक आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या खंडपीठावर सुद्धा ज्यांनी आपलं हे गाजवलं अशा सुद्धा महिलाच आहेत. त्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी जमलेल्या उपस्थितांना
या मान्यवरांना सर्वांना धन्यवाद देऊन पुनश्च माझ्या या बालमित्रांचं ज्यांचं गोड कौतुक करण्यासाठी तुम्ही अगदी उत्स्फूर्ततेने सर्व पालकवर्ग या ठिकाणी जमलेले आहात, त्यांना विसरून चालणार नाही. आज ते स्वतः कधी रंगकाम करून स्वतःचा मेकअप करून या मुलांनी या ठिकाणी मी बघितलं, म्हणजे किती त्यांच्यामध्ये ताकद आहे. ह्या वयामध्ये आम्हाला ह्या वयामध्ये काहीच समजत नव्हतं, शाळा कसली असते काय, फक्त शाळेत जाणं एवढंच माहिती होतं. पण आज या मुलांनी स्वतः मेकअप करून आरशामध्ये बघून हे भेटे हे सगळं शाहिरी करून आणि जे त्यांनी हे केलेलं आहे त्याला आपलं वेशभूषा म्हणून हे वेशभूषा खरोखरच बघण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द मी आटपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी अतिशय छान असं मार्गदर्शन केलं. यानंतर माननीय श्री संदीप नाईक धुरे हे आपले छोटेसे मनोगत व्यक्त करतात. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील माझ्या भगिनी, नवीनच पंचायत समिती सदस्या सौ संजना लाड, तसेच आमचे काका आणि एक आदरणीय व्यक्ती प्रल्हाद नाईधुरे, आमचे मित्र जीवन नाईधुरे, संजय, सर्वच उपस्थित, आणखी पात्रूड सर, तसेच या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्या दिशा वाजवे आणि अन्य सर्व महिला, बालमित्र आणि मित्रमंडळी, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आई पावनादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन सावित्रीबाई फुले, माता जिजाबाई अशा अनेक शूर महिला ज्यांनी आपलं नाव या इतिहासावर कोरलं, अशा महिलांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आपण 2 शब्द मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. प्रथमतः मी आपलं शाळेच्या वतीनं सर्वांचं मनापासून या ठिकाणी लाख आभार व्यक्त करतो. आज 8 मार्चला असलेला महिला दिन त्या दिवशी शक्य न झाल्यामुळे आज आपण या ठिकाणी महिला दिन या आमच्या आदर्श अशा धुरेवाडी शाळेच्या पटांगणामध्ये आपण हा संपन्न होत असताना आपण सर्व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मनापासून तुमचं सुद्धा लाख या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे. काही महिला दिन म्हटल्यानंतर सर्व चटाई महिलांचीच असते. आमच्या भगिनी संजनाताई बोलल्या की खरोखर छान असं, प्रथमतः आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं बोलतील, पण अतिशय उत्कृष्ट असं भाषण त्या करतात. कारण आपल्या प्रधानपणातच त्यांनी भाषणाला सुरुवात अशी चांगली केली आहे. पुढील भविष्य त्यांचं उज्ज्वल आहे, कारण भविष्यात ते मला माहिती आहे बाजी मारतील. आणखी सभापती होण्याचा सुद्धा त्यांना योग पुढे ती पावनादेवी देवो असं या ठिकाणी मी प्रार्थना करतोय. तर आज आपण महिला दिनात तर महिलांसाठी एक महिलाच त्यांचं जाणू शकते. तर तुमच्या ज्या काय कामं असतील काय असतील तर तुम्हाला एक संधी उपलब्ध झाली आहे बापर्डे गावासाठी. त्या बापर्डे गावातील महिलांना एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झाली की संजनाताई सारखी मॅडम आपल्याला या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून लागले असतील. आणि तिचा स्वभाव, कारण नवरा हा सरपंच असल्यामुळे संजयचा स्वभाव हा अतिशय मनमिळावा आणि गावासाठी काहीतरी करायची प्रेरणा असलेला स्वभाव असल्यामुळे तिचीच पत्नी आज पंचायत समिती सदस्य झाली. बापर्डे गावासाठी ही चांगली गोष्ट आहे. आज तुमच्या ज्या शंका कुशंका काही असतील, कामं असतील, आपण बिनधास्त तिच्यापर्यंत जा आणि मला खात्री आहे तुमच्या ज्या प्रश्न समस्या असतील त्या 100% ती सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर आज या महिला दिना दिवशी मी काही जास्त बोलणार नाही, कारण आपण सर्वजण या लहान लहान मुलांचे कार्यक्रम या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी एक स्नेहसंमेलन म्हणून या मुलांचं कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहेत. आपण बघण्यासाठी भाषण ऐकण्यापेक्षा आपल्या मुलांचे गुणकौशल्य या ठिकाणी सादर होणार आहेत ते बघण्यासाठी आपण आलेले आहात. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा ती आई पावनादेवी पूर्ण करू देत, तुम्हाला उदंड आयुष्य लाभू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मला बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर थोड्याच वेळात आपल्या जीप प्राथमिक शाळा बापर्डे धुरेवाडी तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांचे काही निवडक डान्स या ठिकाणी आपल्यासमोर सादर होतील. मान्यवरांना मी समोर बसण्याची विनंती करतो.